नो डाऊट 15 वर्षाचं पोराने जे केलंय, 15 वर्षात आम्ही फक्त A+B² करत होतो. आम्हाला ते पण नीट येत होतं. ते पण नीट येत नव्हतं. आम्हाला स्वतः फॉर्म्युला येत होतं, येत आणि नाही. इथे तो वर्ल्ड क्लास बॉलर्सला काय बोलतात स्वतःच्या विल वरती 6 मारतोय. आणि त्याने असं सगळ्यांना उठेतून धरलं की ह्याला बॉलिंग टाकताना आम्हाला टॅक्टिक्स डेव्हलप करायला लागल्या. बरोबर. जोफ्रा आर्चर स्वतः म्हणला सुद्धा होता, जरी जेव्हा माझी कंडिशन माझ्या फेवरेबलमध्ये येईल तेव्हा मी वैभव सूर्यवंशी पक्का आउट करेल. मी बी असं बोललो नाही, पण त्याचं इंटेन्शन त्याचं त्याला जोफ्रा आर्चरला ते एकाच टीम मध्ये खेळतात राजस्थान रॉयल्स मध्ये. तर जोफ्रा आर्चरला असं विचारलं होतं की सूर्यवंशीला आउट कसं करायचं हे तू सांगशील का. तर तो तेव्हा बोलला होता की मला माहितीये पण मी ते नंतर सांगेल. आणि त्यांनी आता जे काही सिरीज झाली इंग्लंड विरुद्ध 3 मॅचेस जे काही खेळलं त्याच्यामध्ये दाखवून दिलंय की वैभव सूर्यवंशीला आउट कसं करायचं. ठीक आहे, फास्ट पेसमध्ये जेव्हा बॉल येतो आणि थोडा शॉर्ट पिच असतो, अंगावरती जेव्हा बॉल येतो तेव्हा वैभव सूर्यवंशीचं कुठेतरी तो एक वीक पॉईंट दिसून येतो. ऑफकोर्स एक वेगळ्या अप्रोचनी खेळतो तो, खूप अल्ट्रा अग्रेसिव्ह अप्रोच आहे. चालला तर मग 90 रन्स 20-30 बॉल्समध्ये होतात, नाहीतर मग 10 बॉल. या सिरीजमध्ये बघितलं तर तो 10-15 बॉलपेक्षा जास्त खेळलाच नाही आहे. तर अशा अप्रोचनी जेव्हा कोणताही एवढा यंग खेळाडू खेळतो आणि त्याला असे अपयश जेव्हा मिळतात, मी वैभव सूर्यवंशीसाठीचा एक पूर्ण व्हिडिओसुद्धा बनवला होता. तिथे हाच मुद्दा मी सांगितला होता की ठीक आहे, तुम्ही त्याला सिलेक्ट केलंय, तुम्ही त्याला आता पुढे जाऊन चान्सही द्याल, पण जर तो फेल झाला किंवा 1 सामन्यामध्ये झाला, 2 सामन्यांमध्ये झाला, तो लागोपाठ जर फेल झाला आणि त्याच्या मानसिक दृष्टिकोनावरती जर परिणाम झाला, ठीक आहे, तर मग जो वैभव सूर्यवंशी ज्याला आपण थोडा एक टाईम नंतर, थोडा अजून त्याला एक्सपोजर भेटल्यानंतर इंडिया ए मध्ये किंवा अजून डोमेस्टिक लेवलवरती तो खेळला असता आणि त्याच्यानंतर जो त्याला एक एक्सपोजर भेटून एक थोडी अजून मॅच्युरिटीने तो जो आला असता, तर त्याचं करिअर खूप वेगळं बनू शकलं असतं किंवा आत्ताही बनू शकतं. असं नाही की त्याचं करिअरवरती काय, आत्ता जस्ट एक सिरीज झाली तर एक सुरुवात झाली, पण असं होऊ शकतं की यंग आहे, मेंटल प्रेशर होऊ शकतो आणि मग त्याच्यामुळे एक बोलतात ना की त्याचं करिअर कुठेही जाऊ शकतं. ठीक आहे, तो जर त्यांनी कोपअप केलं, त्यांनी जर त्याच्या सगळ्यावरती मात केली, त्याच्यावरती आणि कमबॅक केला तर तो चांगलाच आहे. जर नाही झालं तर आपण कुठेतरी एक मोठ्या सुपरस्टार क्रिकेटरला मिस करू शकतो. त्याला लवकर आणलं मी इंटरनॅशनल सर्किटमध्ये. लवकर आणलं त्याचं काय एवढा इश्यू नाहीये, पण तुमच्याकडे प्लेयर आहेत ऑलरेडी, संजू सॅमसन सारखा प्लेयर. आणि आताचे तुम्ही टीमचा लाईनअप बघाल तुम्ही, संजू सॅमसन आणि श्रेयस अय्यर हे फक्त 2च आहेत ते राईट हँडेड आहेत. बरोबर. आणि बाकी सगळे प्लेयर लेफ्ट हँडेड आहेत.